कोणताही आजार किंवा कोणतंही वाईट काम व्हायला टाईम अजिबातच लागत नाही, पण ते सुधारायला किंवा जो आजार असेल ना तो बरं व्हायला तर खूपच वेळ लागतो। त्याच्यासाठी आपण अगोदरच म्हणजे व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, आजाराची असो किंवा कोणत्याही म्हणजे वाईट कामांची अगोदरच म्हणजे काळजी घेतली पाहिजे की असं व्हायच्या अगोदरच आपण व्यवस्थित राहिलेलं बरं। तर बघा 2-3 वर्ष केसांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मला हेच गलतीचे परिणाम भोगायला लागतात। तर असं बघा आता इथं केसांसाठी मी ही फुलं तुम्हाला दाखवली ना मी जास्वंदीची, ही फुलं मेन म्हणजे केसांसाठी उपयुक्त असतात। मग त्याची फुलं आणि तीच पानं घेऊन कढीपत्ता, मेथीदाणे, कोरफड यांची व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतली मेहंदी टाईप, आणि मग मेहंदी जशी आपण लावतो ना केसांना त्याच प्रकारे हा मास्क लावून घेतला केसांना। अंघोळीच्या आधी मी हे केलं नाही कारण यानं जरा उठायला पण लेट झालेला आणि मग हा केसांवर 1 तास तरी ठेवायला पाहिजे, म्हणून अंघोळीच्या नंतर कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मी हे केसांना लेप लावून घेतलेला। केसांना लेप लावून झाल्यानंतर इकडे तिकडे वेल वाया घालवण्यापेक्षा थोडी भांडी होती ती घासून घेतली, अशीच घरातली बारीक सारीक कामं करून घेतली 1-2 तास 1-1.5 तासांनी, आणि त्यानंतर मी केस धुवून घेतली। ही जी पेस्ट आहे ना ती बनवायला आणि लावायला इतकं काय वाटत नाही, पण धुताना ना खूपच म्हणजे असं वेळ लागतो कारण पूर्ण तो पानांसकट आपण मिक्सरमध्ये केलेला असतो ना, मग तो पूर्ण लावल्यानंतर बराच वेळ लागतो धुवायला। असो पण मग केसांना चांगला रिझल्ट येण्यासाठी थोडा धुवायला मेहनत झाली तरी चालेल, आणि इतके पण एका पहिल्याच वेळेत फरक जाणवत नाही। त्यावर तुम्ही आयुर्वेदिक औषध असं केले ना का त्याचा फरक लगेच जाणवत नाही, पण त्याचा साईड इफेक्ट पण काय होत नाही। पण आहे ना माझी केस एकदम सिल्की आणि शायनी तर झालेली, बघू आता 1-2 वेळा ट्राय केल्यानंतर कळेल। चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय।